तर नमस्कार छत्रपती संभाजीनगर. तर आज आपल्यासोबत आहे राज मुंगसे. तर आज आपल्यासोबत आहे राज मुंगसे, जे की एक रॅपर आहेत. आणि तर मग गाणे आणि रॅप काय डिफरन्स असू शकतो शॉर्टमध्ये मिस्टर राज? गाणे आणि रॅप मोस्टली डिफरन्स असा काहीच नाहीये. हां. फक्त जे रॅप असतं बोला. आणि जो रॅपर असतो तो स्वतःची गाणे स्वतः लिहित असतो, स्वतःच म्हणत असतो. आणि गाण्यांना एक चौकट असते थोडक्यात, की सूर, ताल, लय. रॅप कसा बोलूनही होऊ शकतो, गाऊनही होऊ शकतो, हां. फास्ट पण होऊ शकतो, स्लो पण होऊ शकतो. म्हणजे रॅपला एक परफेक्ट मोजून दिलेली अशी चौकट नाहीये. रॅप एकदम खुलं मैदान आहे, की तुम्ही कोणीही करू शकता रॅप. आणि गाण्यासाठी असं एक म्हणजे गाऊ तर कोणी पण शकते, बाथरूम सिंगर पण गातच असतात. पण एक गायक म्हणून तुम्हाला जेव्हा संधी मिळते किंवा मान्यता मिळते, तो परफेक्ट तुमच्या सुरावर, लयावर अवलंबून असते. आणि रॅपर अगदी कोणीही बनू शकतो. म्हणजे गल्लीतला सूर मुलगा, नाही, ताल नाही, तो पण. सूर, ताल काही नाही, फक्त एक शब्दांची रचना असली पाहिजे, एक कविता. म्हणजे रॅपचं फुल फॉर्मच असं आहे, रिदम विथ पोएट्री, रिदम अँड पोएट्री. ओके. पोएट्री रिदम मध्ये बोलली की रॅप होतो. म्हणजे कवितांचाच एक प्रकार आहे. फक्त आता त्याला रॅप, एक मॉडर्न कविता म्हणजेच रॅप. मॉडर्न कविता म्हणजेच रॅप. अरे बापरे, मॉडर्न कविता म्हणजेच रॅप. तर मग तुम्ही आता रॅपिंग मध्ये आलेला आहात, तर तुम्ही कधीपासून स्टार्ट केला? स्टार्ट तसं मी लिहायला तर 4-5 वर्ष झाली, पण रॅप मी गेल्या 2.5 वर्षापासून करतोय. जसं सुरुवातीला पहिलेच मोबाईलमध्ये लिहून ठेवायचं किंवा मित्रांजवळच करायचं. तर असं काही ठरवलेलं नव्हतं. लास्ट 1.5 वर्षापासून मी जरा सिरियसली करायला लागलो. ॲज अ करिअर मी त्याच्याकडे बघतोय. आणि सध्याला भारतात खूप जास्त क्रेज आहे रॅपबद्दल आणि चांगला ऑडियन्स आहे, एक मोठा कल्ट ऑडियन्स आहे रॅपचा. रॅप हे नव्हतं, बट किशोर कुमारांनी त्यांच्या एका गाण्यात केलेलं आहे, जुनं गाणं मी ते बघितलेलं आहे, त्याला आपण रॅप म्हणू शकतो. त्यांनी ते काहीतरी एक नवीन एक्सपेरिमेंट केलं होतं आणि खूप छान एक्सपेरिमेंट होता ते. म्हणजे किशोर कुमार लेजंड आहे, त्यांनी ते त्यावेळेस कॅप्चर केलं होतं. आपल्याकडं त्याला आता मेन स्ट्रीम त्यांनी किशोर कुमार यांनी. नाही, सगळ्यात फास्ट नाही म्हणता येणार त्याला. सगळ्यात फास्ट जर कोणी इंडियन केलंय जो रॅपर नसून, तर ते आपले शंकर महादेव. ओके. त्यांचा ब्रेथलेस जे गाणं आहे त्याला आपण रॅप बोलू शकतो. तर मग छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही रॅपिंगच्या हिसाबाने तुम्हाला कसं वाटतं की आपल्या संभाजीनगरमध्ये कसं वातावरण आहे रॅपिंगसाठी? रॅपिंगसाठी फारसं पोषक असं नाही आहे. लिटरली आता 2-3 दिवसाआधी एक सायफरमेनिया म्हणून एक ऑडिशन घेण्यात आलं संभाजीनगरला. तेव्हा कळालं मला स्वतःला की इथं लिटरली म्हणजे पुणे आणि नाशिकपेक्षा क्रेझी रिस्पॉन्स आपल्या इथं मिळाला, जास्त रिस्पॉन्स मिळाला. जवळजवळ 55 रॅपर्सनं रजिस्टर केलं होतं, जे की नाशिकला 25 आणि पुण्याला समथिंग 30 असं काहीतरी होतं. तर आपल्या इथं त्यांच्यापेक्षा दुप्पट रॅपर्स आले होते. म्हणजे रॅपर्स आहेत पण ते एकत्र नाही, त्याच्यामुळं फार दिसत नाहीये. आणि संभाजीनगरमधून अजून 1-2 सोडले तर असं बाहेर कोणी खूप जास्त मेनस्ट्रीमला आलेलं नाहीये, चर्चेत नाहीये. फेमस झालेल्यांपैकी एक मी पण धरू शकता तुम्ही मला, जे एक गाणं माझं चाललंय. आता तुमचे 43,000 फॉलोअर्स असले तर त्याचा अर्थ तुम्ही फेमसच आहात ना? हा, फेमस आहे, बट ते माझे रॅपमुळे नाहीये. मी रील्सवर सामाजिक व्हिडिओज टाकत असतो, महापुरुषांबद्दल बोलत असतो. तर ती पब्लिक आहे तिकडे, ती रॅपमध्ये इंटरेस्टेड नाहीये, बट जे मी बोलतो त्यात इंटरेस्टेड आहे. आता मला त्यांना रॅपरचा फॅन बनवायचं माझ्या गोष्टीमधून. म्हणजे मी जे बोलतोय नॉर्मली ते रॅप करून पण मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो, सामाजिक मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय. मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही माझं बोलणं ऐकण्यापेक्षा माझं गाणंच ऐका. मला ते अपील करणार आहे मी तर तुम्ही त्यांना. त्याच गोष्टी गाण्यामध्ये किंवा आपण म्हणू शकतो की रॅपमध्ये टाकून ते मिक्स करायचा प्रयत्न करत आहात. हो, म्हणजे आता ते सोशल मीडियावर असं मी पहिले व्यक्त होत होतो. तर सोशल मीडिया एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे व्यक्त व्हायला. कोणी साधारण व्यक्ती आज सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकतो, तर तसाही मी होतो. आणि आता गाण्यातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो, जे माझ्या मनाला वाटेल, जे माझ्या अवतीभोवती घडते किंवा जे समाजात घडते, मग त्या हिशोबानं बोलत राहावं रॅपमधून. आणि छान म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांना आवडेल अशी अपेक्षा ठेवून आपण आपल्या कलेतून ते दाखवतो. तर मग ॲज अ करिअर आपण कसं बघू शकतो या रॅपिंग इंडस्ट्रीमध्ये? ॲज अ करिअर म्हणजे आता ॲज अ करिअर करायचं तर तुम्हाला कमर्शियल गाणी खूप करणं महत्त्वाचं आहे. कारण सामाजिक गाण्यांवर बोलणारे मोजकेच आहेत, पण त्यांना लोक फार ओळखत नाही. ॲज अ आपण सामाजिक आणि पॉलिटिकल मुद्द्यांवर बोलणारा ध्रुव राठी बघितला, ज्याचे 20 मिलियन फॉलोअर्स. म्हणजे त्याची क्रेज भारतभरात आहे. म्हणजे जवळजवळ सामाजिक मुद्द्यांवर ऐकणारे, पण तो बोलतो. पण एखादा व्यक्ती सामाजिक मुद्द्यावर जर रॅप करतो ना, त्याला तेवढी फॉलो करणारी ऑडियन्स नाही आहे.
एंटरटेनमेंट सोबत तुम्ही सामाजिक जेव्हा मेसेज देतात ना, तेव्हा ऐकायला जेव्हा ऑडियन्स येईल तर अजून कॉन्शियस रॅप, म्हणजे थोडक्यात सामाजिक रॅप, रिअल मुद्द्यांवर बोलण्याला कॉन्शियस रॅप म्हटलं जातं, म्हणजे जागरूक रॅप थोडक्यात. तर ते फेमस होईल काही दिवसांना हा जॉनरा. थोडक्यात काही गाणे व्हायरल आहेत तर या जॉनराचे, जसं की रॅप आय डी एक हिमाचल प्रदेशचा एक रॅपर आहे, तर त्याचा एक कट्टरवाद म्हणून एक गाणं आहे, तो खूप भयंकर व्हायरल लागलेला. म्हणजे तो दाखवतोय की हिंदू मुस्लिम म्हणजे डिफरन्शिएट नका करू, दोघं मानव आहे. असे मोजकेच रॅप आहे जे व्हायरल होतात. आता मग ॲज अ करिअर करण्यासाठी मग आपल्याला संजू राठोड सारखे कमर्शियल बँगर्स द्यावे लागतील, ज्यात मुलींची स्तुती करा. थोडक्यात आता ते कवी मोस्टली रॅप मध्ये तर तेच दिसतंय. तुमच्या नजरेत कोणता फेमस रॅपर आहे? माझ्या नजरेत तसे फेमस तर भरपूर आहेत. बादशाह झाला, रफ्तार झाला, अजून बरेच आहेत. मी हनी सिंगला पर्सनली रॅपर नाही समजत, तो सिंगर आहे, छान सिंगर आहे, छान म्युझिक प्रोड्युसर आहे, बट तो स्वतःची गाणी स्वतः लिहित नाही, तर त्यामुळे त्याला मी रॅपर नाही समजत. बट फेमस आणि चांगला रॅपर येते माहिती ना. हा बोलतोय. नाही काय हरकत नाही, चालतंय, खरं बोलायला काय हरकत नाही. ॲज अ रॅपर आपण बोलायलाच पाहिजे या मुद्द्यांवर. रफ्तार खूप छान लिहितो. अच्छा. एमिओ बंटाय पण छान आहे. फेमस आणि मुद्द्यांवर बोलणारा APR आहे, जसा माझा जो जॉनर आहे. पण त्याला फार लोक असे ॲज अ रॅपर जे हसल बघतात त्यांनाच माहिती आहे, पण त्याची गाणी मला स्वतःला पण पाठ नाही. त्याचा खूप टफ, म्हणजे तुम्हाला कानात हेडफोन घालून 4-5 वेळेस ऐकल्याशिवाय कळणारच नाही तो काय बोलतो, पण त्याचे मुद्दे कडक असतात. जो गाणं आपण बघितलं ते. तर हे काही मोजके आहेत रॅपर्स. डिवाइन खूप चांगला लिहितो. डिवाइन विषयी तर मला सांगायचं होतं. काळा म्हणलं डिवाइन. मी पहिला रॅप कोणता बघितला होता ज्याने मुलींच्या विषयी त्यांनी जास्त प्रदर्शन केलं त्या सॉन्ग मध्ये, म्हणजे मुलींच्या सवयी, मुली कशा ट्रीट करतात, ते अशा सगळ्या गोष्टी. आय एम सो सॉरी, बट तो रॅप मला खूप आवडलेला होता. फुल शिव्या होत्या त्याच्यामध्ये, मजा आली तेव्हा. शिव्यांवाला नाही, मग तो डिवाइन नसणार. डिवाइन डिनो जेम्स. डिनो जेम्स. अरे मला लिटरली मी सगळ्यात जास्त जर कोणाला ऐकतो तो डिनो जेम्स. डिनो जेम्सचा तो सॉन्ग गर्लफ्रेंड आहे, आणि मला त्याचा गर्लफ्रेंड सॉरी मला नाही आवडत गर्लफ्रेंड, मला त्याचा हँकॉक आवडतो, थँक गॉड आवडतो. भरपूर गाणे आहेत त्याचे, म्हणजे मी जवळजवळ माझं एक गाणं केलंय आता जिहाद म्हणून, तर त्या जॉनरामध्ये केलेलं आहे मी. टॉकेटिव्ह, म्हणजे एकदम स्पष्ट तुम्हाला कळेल मी काय बोलतो. जसा डिनोचा एक शब्द कळेल कोणाला, जो रॅप ऐकत नाही ना त्यालाही कळेल की डिनोला काय बोलायचंय, आणि तो रिलेटेबल असतो खूप जास्त. तो एक माझ्या वन ऑफ द फेवरेट आहे. त्याचं नाव कसं काही विसरलंय मी. म्हणजे प्रवासात मी जेव्हा असतो तेव्हा कानात माझ्या हेडफोन असतात आणि डिनो जेम्स चालू असतं बॅकग्राऊंडला. मी आज ऐकणार त्याचं, कारण की मला आता रॅप म्हणून पहिल्यांदा तर मी तेच ऐकलं. त्याच्यानंतर मला कुठेतरी नंतर मला कळलं की अच्छा याला रॅप्स बोलतात का. कूल आहे. कूल म्हणण्यापेक्षा जागृत करणारा हा जॉनरा लिटरली सुरू झाला एका मोमेंट मधून. ब्लॅक लाईफ मॅटर्स, म्हणजे एक ब्लॅक डिसायपल्स म्हणून नंतर एक ग्रुप पण तयार झाला त्याच्यावर. आता वेस्टर्न साईडला कसं की हिपहॉप कल्चर म्हणतात, आपल्या हिपहॉपचे 5 एलिमेंट्स आहे, जसं की कपडे झालं, ड्रिप करणं झालं, हिपहॉप डान्स झाला, रॅप झालं, बीट बॉक्सिंग झाला आणि स्केटिंग वगैरे. हे 5 एलिमेंट्स आहेत जे हिपहॉप कल्चरला लागून आहे, आणि रॅप त्या हिपहॉप कल्चरपैकी एक आहे. तर त्यात 3 ग्रुप्स आहेत असे, एक क्रिप गँग, एक ब्लड गँग आणि एक ब्लॅक डिसायपल्स. ब्लॅक डिसायपल्स मोस्टली काय करते की ते मुद्द्यांवर बोलतं, त्यांच्या समाजासाठी बोलते, की जे ब्लॅक लाईफ आहे. आपल्या इथं जसं जातीवाद आहे तिकडं वर्णवाद आहे, तर ते व्हाईट अँड ब्लॅक मधला संघर्ष जो आहे त्याबद्दल ते लोक चर्चा करत असतात, बोलत असतात, ते उजागर करत असतात. आणि क्रिप गँग आणि ब्लड गँग यांचं कसं झालं, जर आपल्या इकडे गँगस्टर म्हणतात, दारू गांजा हे जे फ्लेक्स करतात ना मुलं, तर थोडक्यात त्यांचा जो काय म्हणतात त्याला, त्यांना ते अडॉप्ट करून करताय, म्हणजे इन्स्पायर्ड होतात त्यांच्याकडनं. तर फार चुकीचे. आणि गँगस्टर म्हणजे लिटरली ते एकमेकांवर गोळ्या झाडतात, मर्डर्स करतात एकमेकांचे, या लेवलचं गँग वॉर आहे थोडक्यात. आणि एक निराशावाद हाच आहे माझा की भारतानं अडॉप्टच खूप चुकीचा जॉनर केला. म्हणजे गँगस्टर का बनायचे प्रत्येकाला, रॅपर म्हणजे गँगस्टर नसतो, मी खरंच नसतो. रॅपरचं काम आहे एक आर्टिस्ट, आवाज उचलणे. एका आर्टिस्टचं काम काय असते, समाजाला तुम्ही आरसा दाखवा, म्हणजे समाजापर्यंत समाजाचे मुद्दे मांडा, तुम्ही समाजासाठी भांडा, लोकांसाठी भांडा, व्यवस्थेविरोधात भांडा.
आणि नंतर एंटरटेनमेंट हा एक दुसरा पार्ट राहिला रॅपचा. पण तुम्ही जर रॅपर आहात, आर्टिस्ट आहात, मुळात फक्त रॅपर असणार नाही, एक आर्टिस्ट आहात तर तुम्ही खरंच बोलायला पाहिजे आणि समाजाला आरसा दाखवायला पाहिजे. हे नाही की लाली लिपस्टिक लावून तुम्ही मुलीला नाचवताय, करा ते पण करा, असं काही नाही की नकाच करू, कारण लोक त्याशिवाय बघत नाही तुम्ही लोकांना फेमस तेच आवडतं. लोकांना ते आवडतं ते द्या. नाही, पण- माझी गोष्ट नाही चालू. मी पण तुमच्याबद्दल बोलत नाही. अरे यार मी- हा. म्हणजे नाही, लिटरली मला असं वाटतं, मी ॲज अ रॅपर असं बघू इच्छितो, तुम्ही बोलायला पाहिजे. गँगस्टर भरपूर आता मराठी रॅप सीनमध्ये संबाटा झाला, MC गावठी झाला. मला एक किस्सा सांगायचा आहे. मी पुण्याला लास्ट टाइम गाणं रेकॉर्ड करायला गेलेलो. माझा जो बीट प्रोड्युसर जो स्टुडिओ आहे, एनिमे म्हणून आहे, तो मित्रच आहे माझा, दापोडीला त्याचा स्टुडिओ आहे. तर लिटरली आम्ही रेकॉर्डिंगला बसलेलो, त्याला एक कॉल आला, फेक कॉल होता की मी क्लायंट आहे म्हणून. तर त्या विचारानं बोलून घेतला, ती म्हणून ठीक आहे तुम्ही येऊ शकता. तर 4-5 जण त्याला मारायलाच घुसले, त्याला टपली मार, हे कर ते कर. आणि भाई ते त्यांची भाषा, क्या माम तुम क्या हमको हल्के में ले रहा क्या, तू क्या मेरे को मिलता नहीं क्या, इधर से पालगन डालूंगा उधर से निकालूंगा. म्हणजे ती लई लेवलची, म्हणजे आपण ते बोलूच शकत नाही ती लँग्वेज. तिथं सिगरेट मारताय, त्याचा विचारचा तबला ढोलकी वगैरे ठेवलेली होती, ते मुद्दाम वाजवताय तिथंच, त्याच्याच माईकवर त्याला शिव्या देत आहे. लाईव्ह व्हिडिओ चालू केला, म्हणजे तो वेगळाच प्रकार मी अनुभव केला पहिल्यांदा. मी विचार करत होतो त्याआधी की मी पुण्याला शिफ्ट होईल रॅप कल्चर शिकण्यासाठी, म्हणजे अजून परफेक्ट होण्यासाठी. बट नंतर हे प्रकार बघितलं, म्हणले माझं एखादं गाणं व्हायरल झालं, एखाद्याला एखादा शब्द नाही आवडलं तर आपल्या इथं ठीक आहे, आपण सेफ आहे, पण त्यांच्या इथं त्यातलं कोणी आपल्याला मारायला पळायला जागा भेटणार नाही. आपण सिस्टमशी लढू शकतो, आपण पोलिसांशी लढू शकतो, पण या गँगस्टर लोकांशी नाही लढू शकत. म्हणजे हे स्वतःला रॅपर म्हणतात, हिपहॉप कल्चर फॉलो करा म्हणतात, पण हे हिपहॉप कल्चर नाही आहे. मला हे सांगायचं आहे मोस्टली. पहिल्यांदा कोणता रॅप गायला होता? गायला होता म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदा लिहिला होता. माझ्या मित्राच्या लाईफवर लिहिलं. मी बरोबर बोललो ना, रॅप गायला होता? गायला होतं म्हणलं होतं ते, ते बोलू का शकता. रॅप केला होता? मी म्हणलो ना, आम्हाला चौकट नसते, तुम्ही काही पण बोलू शकतो. रॅपर्सला चौकट नसते. चौकट ते क्लासिकल गाणारे वगैरे त्यांना असते, आम्हाला चौकट नसते की असंच का म्हणलं आम्हाला. काही लोक होतात ऑफेंड, पण मी त्यातला नाही जे कुठल्या पण गोष्टीला ऑफेंड होईल. पण मग गाणं एका वाईट गोष्ट नाही, तर चांगलंच आहे. रॅप गायला पण म्हणू शकता, म्हणलं पण म्हणू शकता. तर पहिल्यांदा मी माझ्या मित्राच्या ब्रेकअपवर लिहिलेला, मड्डर 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 तेरा होगा ना मड्डर, भाई मेरा अंबानी तू है रे है चिल्लर, अशा टाईपमधनं मी एक लिहिलं होतं. माझ्या मित्रासाठी, माझ्या मित्राच्या कानात बोललो होतो मी ते. लिहिलं म्हणजे रे खूप, म्हणजे आम्ही म्हणतो की मी कॉन्शियस रॅप करतो, जागरूक रॅप करतो. तो कॉन्शियस वेगळा आणि एक कॉन्शियस वेगळं की घाबरणं. त्यावेळेस मी कॉन्शियस रॅप हा कॉन्शियस होता, पण तो घाबरणारा कॉन्शियस होता, कॉन्शियसनेस होता, लाजीरवाना कॉन्शियस. मी कानात म्हणलं की मी असं असं लिहिलंय तुझ्यासाठी बघ. डर की कानात त्याचं ऐकवलं. बिचारा ब्रेकअपच्या फेजमध्ये होता, फार काही कॉम्प्लिमेंट दिलं नाही. छान केलं एवढं रिॲक्शन होतं त्याचं. त्याच्यानंतर गलीबॉय बघून आलेलं होतं आणि तेव्हा त्याच्या आधी ओपन माइक्स वगैरे केलेले, पोएट्री वगैरे केलेले, शोज केलेले, पोएट्री शोज. एक वेळ नंतर बोलवणं सोडलं मला ओपन माइक्सवाल्यांनी, कारण त्यांना कळालं हा जरा जास्तच जागरूक आहे आणि लोकांना ते जरा पचनी पडत नाही, म्हणून ठीक आहे नाही बोलत, काय हरकत नाही. प्लॅटफॉर्म्स म्हणून मी स्टेज शोधत असतो. जसं त्या दिवशी दिसलं की मराठी गॉट लेटेंटचा पोस्टर आला, रजिस्ट्रेशन करून टाका म्हटलं, पण प्लॅटफॉर्म नाही मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्लॅटफॉर्म्स अवेलेबल इझिली नाही, खूप कमी आहेत, प्लॅटफॉर्म्स मिळत नाही. आणि जे आहेत ते मग त्यांचे ठरलेले तेच त्या प्लॅटफॉर्म्सवर ऑलरेडी झालेल्या गोष्टी. आणि लिटरली मला ग्रुप्समधून रिमूव्ह केलेल्या लोकांनी की नाही, मी माझे गाणे शेअर करत असतो ना, त्यांना भीती वाटते. कशाची? आम्हाला पण उचलून नाही ना पोलिसांनी. नाही असं काही होतं का? मला नाही कोणी. नाही तुम्हाला नाही, तसं काही होत नसतं. होत नसतं. आता ते रॅपर्स लोकांवर जरा पाळ ठेवूनच असतात पोलीस लोक, सिस्टम, की हा नेमका काय बोलतो. कारण आता त्यांची पण चूक नाही, सिस्टमची पण फार चूक नाही आहे. काही रॅपर्स लोकांनी इमेजेस तशी करून ठेवली ना, गाण्यांमध्ये कोयते दाखवणार, गन दाखवणार,
त्यांना पण भीती असते की सर्रास गोळीबार वगैरे होते, ही गन खरी खोटी, त्यासाठी बोलवले जाते. कधी कधी भयंकर शिव्या असतात, म्हणजे थ्रेटन्स असतात, म्हणजे मारण्याच्या गोष्टी असतात गाण्यात, की मी तुला चौकात मारून टाकेल असं तसं. पोलिस त्यासाठी बोलत बाळाई शिस्तीत राहा जरा, नाहीतर पोलीस का बाबू सुंदरी आहेच मग. नाही भरपूर लोक आहेत बघितले आपल्या संभाजीनगरमध्ये, जर वातावरणाचं बोलणं झालं तर रॅपिंग विषयी, तर त्यांना असं वाटतं की 2-3 रॅप आले किंवा थोडंसं आपण एकदम पळून घेतलं तर रॅपर होऊन जातं, असं काही एज्युकेशन नसतं त्याला. नाही, रॅपरला एज्युकेशन असं काही नाही आहे, खरंच काही नाही आहे. मी म्हणलो ना की चौकटीत बसणार रॅप तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही. तुम्ही अडॉप्ट करू शकता, तुम्ही बघू बघू, तुम्हाला लिहिता आलं, तुम्हाला थोडक्यात राईम करता आलं, तर तुम्ही रॅपर आहात. तुम्हाला कविता लिहिता आली तर तुम्ही रॅपर. फक्त एका रिदममध्ये म्हणायला पाहिजे, ऐकताना छान वाटलं पाहिजे कानाला, म्हणताना एका रिदममध्ये आलं पाहिजे. कविता जशी असते, कविता बोलून करतो ते विथ म्युझिक करायचं आपल्याला, बॅकग्राऊंड म्युझिक लावून जर तुम्ही कविता करताय तर तुम्ही रॅपर आहात. ते नवरं माझं नवसाचा मध्ये ऐकलं होतं बघा. हा, जॉनी लिव्हरचा. खातं बाई काय ते आलं नाही रूप काय वॉटेवर ते लावतो मी बॅकग्राऊंड मध्ये. नाही माझ्याकडे कुठलाही प्रूफ, आहो कांचो आम्ही कांचो. म्हणजे रॅपिंग मध्ये एक टाइप ऑफ आपण म्हणू शकतो की प्रमोट करायची चळवळ आहे, म्हणजे की काहीतरी आवाज उठवायचा आहे, कोणाविषयी बोलायचंय, तर ते चळवळ म्हणून आपण त्याच्यामध्ये ते वापरतो. हा, वापरतो. म्हणजे थोडक्यात कसं तुम्हाला काय बोलायचंय ते तुम्हाला, मला समजा तुम्हाला सांगायचं. आता मोस्टली काय डिस कल्चर खूप जास्त वर येते. डिस म्हणजे काय? डिस म्हणजे एकमेकांचं डिसरिस्पेक्ट करणं. ओके. हा, म्हणजे पुढच्या काय कमी ते दाखवून देणं पुढच्या, थोडक्यात एकमेकांच्या चिंध्या उडवणं म्हणजे डिस. की मला गाणं येतं, आता तुम्ही समजा माझ्याबद्दल कुठं बोलली, आता जशी कॉन्ट्रोवर्सी झाली ती सगळ्यात पहिली कॉन्ट्रोवर्सी, त्याच्या आधी पण झाल्यात, बट जी सगळ्यात फेमस कॉन्ट्रोवर्सी रफ्तार एमएवीची आहे. तर रफ्तार एका इंटरव्ह्यूमध्ये बोललं की रॅपर्स पैसा नाही कमा पारे. त्याचं बरोबरच होतं, अजून पण फार रॅपर्स पैसे नाही कमवते, त्यांचे खायचे प्यायचे वांदे असतात. एक गाणं टाकलं की दुसऱ्या गाण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागते, प्रचंड मेहनत करावी लागते. कारण गाणं रेकॉर्ड करणं, व्हिडिओ शूट करणं, ते टाकणं, नंतर डिस्ट्रीब्यूट करणं, खर्च असतो या गोष्टीला, आणि त्यासाठी खूप स्ट्रगल असतो. तर रफ्तारला हेच म्हणायचं होतं की अजून कल्चर एवढं वर आलं नाही, हिपहॉप कल्चर, रॅप कल्चर, की रॅपर्स त्यातून पैसे कमवतील. डान्सर्स लोक भयंकर पैसा कमवतात, त्यांचं वर्कशॉप होतात, त्यांच्यासाठी स्टेज अवेलेबल आहे, प्रत्येक दुसऱ्या नॅशनल टीव्हीवर त्यांच्यासाठी एक रियालिटी शो आहे. पण ते रॅपर्स लोकांसाठी नव्हतं. आता एक आलंय MTV असं, ओके, पण त्यातूनही फार काही कमाई नसते. ते मला वाटतं फ्री ऑफ कॉस्टच असतं. तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा, तुमचे गाणे प्रमोट होतील. अच्छा, मैं नाही तो कोण बे ते गाणं कोणत्या प्लॅटफॉर्म वरती गायलं? सृष्टी तावडे, MTV हसलवर, Okay. वन ऑफ माय फेवरेट. तिला पण खूप जास्त ट्रोल केलं. मी म्हणलो ना की चौकट नाही, पॉपला रॅपला चौकट नाही, पण मुद्दाम काही लोक असं दाखवतात की आम्ही याच्यातले नॉलेजेबल, म्हणजे आम्हाला सगळं कळतं, हिपहॉप म्हणजे काय, रॅप म्हणजे काय. तर ते लोक कोणाला सर्रास ट्रोल करतात. जसं मलाही माझं जो गाणं व्हायरल झालं तर त्याबद्दल एका जणांना रोस्ट केलं होतं की हे काय गाणं वाटणं, ही कविता आहे. माझ्या बॅकग्राऊंडला रिदम चालू आहे, मी जर समोर कविता म्हणतोय, रॅपचा फुल फॉर्म जर रिदम अँड पोएट्री आहे, तर हा रॅप का नाही आहे, मला तो प्रश्न पडलेला. त्याच्यानंतर जर नेक्स्ट टाइम मी जेव्हा मन की बात गाणं टाकलं, त्या रोस्टरला मी कमेंट करून आलो की भावा जा माझ्या रॅपिंग स्किल्स सुधारल्यात का बघून ये, तेवढे व्हिडिओ बघून मला सांग. कारण मी त्याला चॅलेंज केलं होतं, तुला पुढच्या गाण्यात सांगतो म्हणून. ते मी पूर्ण केलं. डिस्कल्चर बद्दल बोलत होतो आपण, की एखाद्याची गोष्ट आपल्याला नाही आवडली तर ते गाण्यात न बोलतात एकमेकांना, आणि मग ते कुठल्याही लेवलला जाऊन. अशा अजून किती कॉन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये? कॉन्सेप्ट भरपूर आहे, म्हणजे असं काही नाही की डिस्कॉन्सेप्ट. अजून डिस्कॉन्सेप्ट झालंय. कमर्शियल्समध्ये तुम्ही प्रेमावर बोलता, तुम्ही मुलीची स्तुती करता, कमर्शियल झालं, डिस्कल्चर झालं, कॉन्शियस रॅप झालं, रॉक व्हर्जन एक येते. म्हणजे पहिले रॉक बँड्स वगैरे असायचे, आता रॉक बँड्समध्ये रॉक रॅप असं पण होते. म्हणजे भरपूर आहेत अजून. आता मी पण समजा स्टुडंटच आहे या इंडस्ट्रीतला, अजून शिकतोच आहे, सुरुवातच आहे माझी. तर मला जेवढं नॉलेज आहे मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर असे भरपूर जॉनर्स आहेत. रेगे म्युझिक, म्हणजे म्युझिकचे पण भरपूर प्रकार आहेत. रेगे म्युझिक एक करून आहे वेस्टर्नचा, एक ब्राझील फंक म्हणून एक काहीतरी प्रकार आहे, तो यूज होतो रॅपच्या मागे बीटमध्ये. आता मला थोडक्यात फोक चालू करायचं आहे, म्हणजे फोक म्युझिक रॅपसाठी यूज करायचं आहे.
ह्या आधी थोडंसं एक MC स्टँड आणि किंगचं एक गाणं आलं मागं, त्यात त्यांनी नाशिक ढोल वगैरे यूज केलं. अरे वा. हा ते तर कोणतं काय सांगितलं त्याचं नाव माहिती आहे का? काय विषय म्हणून गाणं आहे त्यांचं. अच्छा. काय विषय काहीतरी असं समथिंग किंगचं गाणं आहे, त्यात पण त्यांनी डिस केलेलं आहे थोडंफार MAVला. तर आहे प्रत्येक गाण्यात 1-2 लाईन असतात ज्या पुढच्या रॅपर्सला डिस करण्यासाठी. आणि ते असं होतं ना की ठीक आहे माझे फॅन्स तर ऐकतातच आहे, पण तुझ्या फॅनना पण माझे गाणे ऐकायला पाहिजे. थोडक्यात असं ते प्रमोशन आहे थोडक्यात. जसं आता RJ विक्रमचे काही फॅन्स आहेत ते मला ओळखत नाही, माझे फॅन्स आहेत, माझे 10 फॅन्स आहेत, RJ विक्रमचे 15 आहेत, तर मला त्या 15 फॅन्स पर्यंत कसं पोहोचतंय, तर मी डिसरिस्पेक्ट करून तुझी माझे diss 2000 समथिंग हा, ते सांगतोय. तुमचे 45,000 आहेत. सांगतोय की मला तुमचे जर कॅप्चर नाही म्हणता पण मला व्ह्यूजचा पैसा मिळतोय, मला जास्त लोकांपर्यंत व्ह्यूज जात आहे. आता भरपूर रॅपर्स तेच, आणि व्ह्यूज महत्वाचे आहेत, स्ट्रीम्स महत्वाचे आहेत जेव्हा गाणं बनवतो. तर मग विक्रमची ऑडियन्स माझं गाणं कधी ऐकल, जेव्हा मी विक्रमवर 1-2 शॉर्ट्स घेईल गाण्यात. तर मग अरे माझ्या आयडलला काय बोलला, ऐकायला चालूयात, म्हणजे ऐकूया ना नेमका काय बोलला. मग काहींना आवडतं, पण नाही तर मग खाली शिव्या द्यायला आहेत कमेंट बॉक्समध्ये तशी. शिवायसाठी ओपन राहायचं, रेडी रेडी राहायचं. मग तुम्ही जेव्हा एखाद्याला वाईट बोलणार तर तो स्वतः वाईट तर बोलणार, पण त्याची पण काही फॅन्स असतात, कल्ट फॅन असतात. त्यांचं कामच ते असतं की आज माझ्या आयडलला कोण काय बोलले, माझा आयडल किती खरा किती बरोबर ते दाखवून देण्यासाठी तो बिचारा 24 तास ऑनलाईन असतो. मग कोणाचा व्हिडिओ पडतो त्याच्या विरोधात कोणी बोललेलं असेल. आता मी हे ब्लॅक टी शर्ट घातलं, ब्लॅक शर्ट घातले, तुम्ही जर म्हटले हा ब्लॅक शर्ट आहे, तर त्याला ग्रे सिद्ध करण्यासाठी माझे फॅन्स येतील नाही. जर ते तुम्हाला हेट करतात आणि माझ्यावर प्रेम करतात आणि थोडंसं तुमच्या ब्लॅक शर्टवर एक व्हाईट डॉट लागलाय बरं का, त्याच्यासाठी पण तुम्हाला शिव्या पडतील, असे पण काही लोक असतात. तर एवढे लोक ऑब्झर्व एवढं करतात की त्यांच्याकडे एवढा वेळ आहे. खूप भयंकर. शेवटी गोष्टी तर त्यांच्यासाठी चालू आहे की बघा आता रेकॉर्डिंग मध्ये चालू आहे, बघा त्यांच्यासाठी हे जे काही खटाटोप चालू आहे ते पण त्यांच्यासाठी बघा, प्लीज बघा, असं काही करू नका. नाही तर आम्ही एकट्यात पण गप्पा मारू शकतो. बरं काय फालतू मला नाही, आम्हाला दाखवायचं तुम्ही बघा, असं करू नका. काय रिकाम वगैरे नाही, चांगलं काम करता तुम्ही, कीप इट अप. तुम्ही करणार नाही तर आम्हाला कोण ऐकणार. तसं आहे. आपल्या संभाजीनगरसाठी आपण काही बोलूयात. मग तुम्हाला काय वाटतं की संभाजीनगरमध्ये आपण जे काही करतोय, तर एक कोणी फेमस नाव तुमच्या लक्षात आहे का जे संभाजीनगरमध्ये ॲज अ रॅपर तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकता रिस्पेक्टफुली, किंवा आपण म्हणू शकतो की नाही दिस इज द रिअल आर्टिस्ट ऑफ अ रॅप, दिस इज द रिअल आर्टिस्ट. स्वतःचं नाव घेऊ शकतो, घेऊ शकता. मी एक आहे, मी स्वतःला पण समजतो फेमस. आता मेन स्ट्रीम मला वाटतं मी दारं उघडलीत लिटरली राजकारणात रॅपर्स लोकांसाठी. म्हणजे नॉर्मल लोक तर ऐकतील रॅप, पण राजकारणी एखादा नेता रॅप ऐकल हे आयुष्यात कधी घडू शकलं नसतं. हे मी स्वतःच्या अंगावर एक केस घेऊन हे केलं, हे दारं उघडलीत आणि भरपूर लोकांना यावर्षी इलेक्शन्समध्ये पैसा छापला, भरपूर रॅपर्स लोकांनी पैसा बनवला. तर मी ते दार उघडलेत म्हणून मी हे क्रेडिट घेऊ इच्छितो. कॉलर टाईट करून घेईल आणि घेणार, कारण क्रेडिटसाठी तर भांडणं चालतात ना. ह्याचा क्रेडिट तर घ्यावं लागेल. जर एवढा संघर्ष केला, एवढं पोलीस केस अंगावर घेतली तर हो. आणि एक आहे आपल्यातला फेमस, खरंच फेमस म्हणू शकतो आपण त्याला, बग्स बॉय म्हणून एक रॅपर आहे छत्रपती संभाजीनगरचं. त्याचे 2-3 गाणे जरा चांगले व्हायरल आहे. तो देवांवर वगैरे करतो, कमर्शियल गाणे करतो. हां ठीक आहे, तो एक नाव आहे. आणि जुना रॅपर्सपैकी एक शिवा म्हणून, म्युझिक DNA म्हणून एक माझा मित्र आहे संभाजीनगर. हां, ते बग्स बॉय त्यांनी सुरुवातीला स्टार्ट त्यांनीच केलं होतं. जेव्हा आम्ही ओपन माईकमध्ये पोएट्री करायचो तेव्हा पण ते रॅप करायचे. तर ते लोक आहेत. तर बग्स बॉय एक फेमस आणि खूप वेल स्किल, म्हणजे भरपूर स्किल असलेला, भरपूर नॉलेज असलेला रॅपर कोणी असेल तो शिवा, म्युझिक DNA. त्याचं नाव घ्यायला पाहिजेच. सुरुवात त्यांनी केलेली, मला वाटतं आता त्यांना यायला पाहिजे हळूहळू स्टेज, कारण त्याच्यात जे स्किल आहे औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये मला नाही वाटत दुसरं कोणी आहे त्याच्या टक्करचं. त्याने यायला पाहिजे. जर मी त्याच्यानंतर येऊन तुमच्या पाशी बसलेलो आहे, टी व्हीवर झळकलोय, माझे गाणे येत आहेत, तर त्यांना पण यायला पाहिजे ऑब्विसली. मग तुम्हाला जर चान्स भेटला कोणासोबत करायचा छत्रपती संभाजीनगरमध्ये, की या आर्टिस्टसोबत मला रॅप करायचं आहे किंवा एखादा पर्टिक्युलर सिंगर फ्रॉम छत्रपती संभाजीनगर, तर तुम्हाला कोणासोबत करायला आवडेल? सिंगर तर भरपूर, सिंगर खतरनाक आहे आपल्याकडं. चेतन अण्णा चोपडे आहे बघा, सिंगर.
सिंगर, त्यांच्यासोबत मला काम करायचं म्हणजे मी करेलच. आता त्यांच्या लहान भावासारखं आहे मी मागं लागू लागू करेल, मेहनत तुला करावी लागेल, त्यांच्याकडे वेळ नसतो आणि त्यांच्यासोबत करेल सिंगर्समध्ये. तुम्ही बोलले का त्यांच्यासोबत आहे भरपूर म्हणजे माझं भेटणं असतं त्यांच्यासोबत, ते खूप छान म्हणजे त्यांच्यासारखं गाणं एकदम गोड गळा छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाजवळच नसेल तुमच्यामध्ये? माझ्या मते. माझं सेकंड नाहीतर येतील का नाही माझ्या अजून एक त्यांचेच मित्र आहेत अजय लिहाडे म्हणून आहे, अजय अण्णा, त्यांच्यासोबत अरे वा नाही मी त्यांच्या शो मध्ये बघितलं त्यांचे गाणं हां. खूपच सुंदर खूप सुंदर गातात ते पण. त्यांच्यासोबत पण काम करायचंय. टाकतो टॅग करू त्यांना. नक्कीच टॅग करा. ते पण येणार आहे आता त्यांचं केलं शेड्यूल करू आपण. क्या बात आहे नक्कीच. नाही खरंच त्यांच्याकडून पण भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. चेतन अण्णा असतील, अजय अण्णा असतील. अरे वा, तुम्ही सगळे ओळखीचे नाव आहे. सगळे म्हणजे थोडक्यात म्हणू शकतात की एक ग्रुप असतो ना की भेट होणारच, फक्त लोक लांबून जयभीम असतात. आपला जरा गळा भेटपर्यंत आहे, फ्लेक्स करू शकतो आपण त्या गोष्टी की ज्या लोकांची लोक फॅन आहेत ते आपल्याला लहान भावासारखं ट्रीट करतात, छान ट्रीट करतात आणि त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. आता त्या गोष्टीसाठी जबाबदार म्हणजे आमचे गुरु आहेत की माझे मोठे कॉन्टॅक्ट असण्याचं एकतर कारणच माझे गुरु आहेत माझ्या फील्डमध्ये, म्हणजे कला क्षेत्रात येण्याचं. महालिंगे गुरुजी प्राध्यापक दिलीप महालिंगे, त्यांनी खूप जण घडवले. तुम्ही जर अविनाश भारती हे नाव ऐकलं असेल, फेमस वक्ता आहेत, महाराष्ट्रभर युवा वक्ता, भरपूर कार्यक्रम असतात, कीर्तनकार आहेत. पुन्हा नारायणपुरी ज्यांची कविता प्रेमाचा जांगड गुत्ता, त्याच्यानंतर काटा, असे बरेचशा कविता त्यांच्या व्हायरल आहे. ते मराठी मूवीजमध्ये त्यांचे गाणे फीचर होतं. तर ह्या लोकांसोबत माझं उठणं बसणं महालिंगे सरांकडून तर शिकायला मिळतं, बोनस या लोकांकडून शिकायला मिळतं. आणि ह्या सगळ्या प्रवासात माझ्यासोबत खूप क्लोजली माझे सिनियर म्हणजे फार मोठे नसतील माझ्याकडे, पण मी दादा म्हणतो त्यांना, अक्षय दादा म्हणून, अक्षय जाधव. त्यांचा आवाज पण खूप गोड आहे. पहिला तर त्यांच्यासोबत काम करणार सुरुवातीतून. मला आता म्हणायचंय मी हट्ट करून करणार, तुम्ही स्वतःची गाणी करत नाही, माझं गाणं करा. तर असे गाणे आहेत. आणि रॅपरपैकी मला बक्स बॉय सोबत काम करायला आवडेल, कारण मी त्याचे कमर्शियल गाणे ऐकलेत. तर आहे जरा बघूयात आता. आणि डान्सर्स म्हटले तर आता डान्सर्स तर लागतच. दिस इज लाईक अ कम्युनिटी. याच्यामध्ये डान्सर्स, सिंगर, ऍक्टर्स, मतलब जे नाही ते कलाकार मला पण घेऊ शकतो. अरे नक्कीच म्हणजे आपण करूयात. मी कालच गौरवला बोललो, म्हणलं आपण विक्रमला सोबत घेऊन काहीतरी करूया, विक्रम प्रांजल यांच्याशी बोलून करूयात आपण. तर आहे माझ्या डोक्यात आहे ते पण. तर मग डान्सर म्हणून तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा ॲज अन आर्टिस्ट, तर कोण तुमच्या नजरेमध्ये आहे? तुम्ही त्यांना नजरेमध्ये ठेवून बसलाय की यांच्यासोबत काम करूयात असं? म्हणजे ऑन स्क्रीन ते असायला पाहिजे की ऑफ स्क्रीन ते असायला पाहिजे? नाही, ऑन स्क्रीन व्हिडिओमध्ये म्हणा किंवा ऑफ म्हणा, कुठेही म्हणा. हा, व्हिडिओमध्ये आता हक्काचीच आता सगळे जवळजवळ. मी म्हणतो ना, माझा पूर्ण हुड म्हणता येईल, मित्र सर्कल, माझं पूर्ण फ्रेंड सर्कल आर्टिस्टने भरलेलं आहे. एवढे प्रचंड आर्टिस्ट आहे. मग डान्सर असतील, ऍक्टर असतील, डिरेक्टर, लेखक, सगळे आर्टिस्ट आजूबाजूला. म्हणून मला जरा चांगलं वाटतं, चांगला फील होतं आणि मला आवडतं त्यांच्यात राहायला. तर डान्सर्समध्ये मुलांमध्ये वैभव पैठणे, सूरज बनकर, शुभम निसर्गन आहेत माझे भरपूर मित्र आहेत. माझा स्वतःचा भाऊ सक्का सोमेश. मुलींमध्ये नक्कीच साची आराग, साक्षीचं सरनेम त्रिभुवन, प्रांजल सुरडकर. नक्कीच चांगले खूप छान डान्सर्स आहेत. तर यांना सोबत घेऊन काम कर. आणि ते कसं असतं की ओळख असली, मैत्री असली ना, तर गुड फेथ मध्ये कामं होतात. जसं की आता माझं स्ट्रगल पिरियड चालू आहे. जेव्हा माझ्याकडे पैसा येईल मी तेव्हा पे करेल त्यांना, पण आता मी हक्कानं बोलू शकतो लोकांना की यार माझा व्हिडिओ प्लीज या व्हिडिओत करा, मी तुमच्यासाठी करेल, तुम्ही माझ्यासाठी करा. जस्ट गिव्ह अँड टेक, गुड फेथ मध्ये काम करायला. आणि आहेत तसे हक्काचे, त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. आणि ऍक्टर्स मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ऍक्टर्स मध्ये बघा माझे फेवरेट ऍक्टर. मी माझं नाव नका घेऊ. अरे यार शिट यार, असं नाही. मी तेच म्हणणार होतो, विक्रम सोबत मला काम करायला आवडेल. विक्रम सुरडकर, मी नक्कीच काम करेन विक्रम सोबत. विक्रम झाला. पुन्हा मग ऍक्टर्स मध्ये नंदू वाघमारे माझा एक मित्र आहे, रामा पडोळे एक,
अजून एक केशव म्हणून एक मित्र आहे माझा, खूप छान ॲक्टर आहे. भरपूर आहेत अजून पण मित्र मग ॲक्टिंग वाईज बाप ॲक्टिंग करणारे पोरं आहेत ते. तर ही लोक आहेत, ही मंडळी त्यांच्यासोबत मला काम करायचे. हे नाटक करतात, हे थिएटर करतात. अजून मेन स्ट्रीम नाहीत ते, तर यांच्यासोबत मला काम करायचे. मेन स्ट्रीममध्ये आहेत 1-2 मित्र आहेत माझे. एक संकेत निकम म्हणून आहे, तो सिरियल करतोय. म्हणजे आमची सुरुवात आहे की एका फेस्टिवलमध्ये आम्ही सोबत होतो, आपल्या विद्यापीठाचाच विद्यार्थी, बट तो आता सिरियल्स वगैरे करतो, लीड करतो. तो एक. आणि एक तेजस कवार म्हणून आहे, तो मुंबईला स्ट्रगल करत असतो. कधी आलीच वेळ तर त्याच्यासोबत करेल नक्कीच. आणि मी मुद्दाम असं नाव घेतो की जे माझ्यासोबत फ्रीमध्ये काम करते. नाही पण खरंच खूप नाही काटो म्हटलं, खरंच खूप जास्त टॅलेंट आहे यांच्यात. आणि मी अप्रिशिएट करत असतो, लिटरली मी मागं लागत असतो यांच्या की अरे बाबा करा रे करा. काही लोक करतायत, म्हणजे यातले काही जण आहेत करारेवाले मित्र नाही ते माझे, खरं हे करतायत, लिटरली स्वतः करतायत. कोणाला टाकलं ना की आम्हाला तुम्हाला इन्व्हाइट केलं, पेड आहे का? नाही, हे खूप जास्त चालतं. पेड आहे. आय एम लाईक अरे भाई वी आर गेटिंग चान्स टू डू सम, म्हणजे आपल्याला काहीतरी चान्स भेटतो सोबत करायचा. यू लाईक पेड आहे का? अरे पेडच पेड आहे सगळे आपल्याकडे. बहुत पेड आहे कॅम्पस में, बहुत पेड है, दिखा दूंगा. किती पाहिजे सांगा. पेडच्या पाठी मागे बरोबर बोलत बाबा. 10,000 झाले नाही की पेड. त्यांचे पण नाही मुळात. खरं तर कला क्षेत्रात पैसा खूप कमी आहे ऑलरेडी. जेव्हा स्ट्रगल पिरियड असतो पैसा लागतो, पण त्यांनी पण एक गोष्ट समजायला पाहिजे की स्टेज महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे स्टेज. जेव्हा तुम्हाला मेन स्ट्रीम यायचे, तुम्हाला जर असा प्लॅटफॉर्म मिळत असेल FM चा, तर नक्कीच तुम्ही यायला पाहिजे. आणि तिथं पैशाचा विषय नसला पाहिजे. लोक खिशातनं पैसा टाकून स्टेज मागतात. मुंबईला भरपूर ओपन माईक्स होतात जिथं आर्टिस्ट पे करतात त्यांना परफॉर्म करण्यासाठी. फक्त नाही 200 जास्त पे नाही करत, तीच असतात 150-200 रुपये असतात, पण ते पे करून ते स्टेजवर जातात. आणि भरपूर पोएट जे व्हायरल झाले ते करूनच झाले. ओपन माईक्स अटेंड करायचे म्हटल्यावर पुढच्याला ऑर्गनायझरला एक कॅफे बुक करावा लागतो, कॅमेरा ठेवावा लागतो, त्या भानगडी आहेत, भरपूर भानगडी असतात. संभाजीनगर मध्ये तुम्हाला ओपन माईक म्हणून आहे का कोणी ओळखीचं? ओपन माईक ठेवणाऱ्या माझे 2 ओळखीचे आहेत, जुने मित्र आहेत. एक जयेश लोहाडे आणि एक आकाश खोंडे. आता माहित नाही यांचे ओपन माईक्स चालू आहे की नाही, बट खूप कमी होतात ना संभाजीनगरमध्ये. हो, आता खूप कमी झाले. म्हणजे मध्यंतरी मी म्हणतो संडे टू संडे असायचे, आणि एखाद दिवस तर असं असायचं की सेम डे 2 व्हेन्यूवर ओपन माईक्स. तर कन्फ्युजन व्हायचंय आपण ह्याच्याकडे जायचं. आता ते प्रमाण खूप कमी झाला. मे बी त्या लोकांचा वर्कलोड वाढला असेल, त्यांना पण घरं असतात. म्हणजे एक टाइम पिरियड पर्यंतच कोणी पण पुश करू शकतो, आर्टिस्ट लोकांसाठी प्रयत्न करू शकतो. नाहीतर हे अशा आर्टिस्ट पेड आहे का, त्यांना पण कुठं आला असेल की ते पेड आहे का. ते बिचारे स्वतः प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देत आहे आपल्याला, आणि आपण त्यांना विचारायचं पैसे मिळतील का. तर त्यासाठी म्हणून आता मला वाटतं की प्रमाण खूप कमी झालं आहे ओपन माईकचा छत्रपती संभाजीनगरमध्ये. नवीन कोणी जर सुरू करत असेल तर नक्कीच अप्रिशिएट करूया. झालंय ना सुरू, आता अजून काय करायचंय. मराठी गॉट लेटेंट ओपन माईकच होतो. ओपन माईक आहे लेटेंट, बट तिथं टॅलेंट भरपूर आहे. आणि हेच होणार छत्रपती संभाजीनगर मध्ये. स्टेज नाहीये तर तिथं टॅलेंटच येणार, लेटेंट कोणी येणार नाही. मी सांगतो लेटेंट साठी ठीक आहे, मग तयारी करावं, स्क्रिप्टेड करावं लागेल थोडं. मला बोलवा लेटेंट मध्ये, मला रोस्ट पण करता येते. आय कॅन रोस्ट ऑल्सो. आणि आपण कसं ओपन माईक तर आपण अरेंज करणारच आहोत, पण ते कसं मिनिमलिस्टिक पाहिजे, एकदम सिम्पल डिम्पल. या करा जा ऑल आर्टिस्ट. आणि जागेचा तर काही प्रश्न नाही. अरे आरजे विक्रम म्हटलं जायचं काही प्रश्न. आरजे विक्रम असल्यावर आर्टिस्ट लोकांनी काळजी करायची काही हरकत नाही. शो माय आर्टिस्ट ग्रो माय आर्टिस्ट. आणि आज आपल्या सोबत आहेत राज मुंगसे. क्या बात, बरोबर ना. नंबर. आणि त्यांची ओळख म्हणजे त्यांचा रॅप, आणि ते रॅपही लिहितात, गाणे पण लिहितात ना. हो, ओके. आणि नाटक सुद्धा करतात. तर इथे आपण संपूयात आपला आजचा पूर्ण शो. आणि थँक्यू सो मच फॉर राज मुंगसे, तुम्ही आमच्यासोबत आलात आज ऑन MGM 90.8 FM विथ आरजे विक्रम. थँक्यू सो मच ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, कारण ही संधी मिळत नाही आर्टिस्ट लोकांना, आणि अशी संधी देत राहा, पुढे आर्टिस्ट येत राहा. तुम्ही बस रेडी राहा. आम्ही रेडी आहोत, आम्ही नेहमी रेडी आहोत. चला, थँक्यू. धन्यवाद. लेट्स एंड.